दृष्टीहीन व्यक्तींना स्पर्शज्ञान अफाट असतं असं म्हटलं जातं आणि याच स्पर्शज्ञानाच्या जोरावर दृष्टीहीन महिला अनेक महिलांचे प्राण वाचवतायत. आश्चर्य वाटलं असेल, पण पुण्यातील एक महिला डॉक्टर ब्रेस्ट म्हणजे स्तनाच्या कॅन्सरचं निदान करण्यासाठी दृष्टीहीन मुलींना प्रशिक्षित करतायत. डॉक्टर आरती शिराळी यांचा हा अभिनव उपक्रम काय आहे बघूया सविस्तर. स्वतः ब्रेस्ट कॅन्सर सर्जन असलेल्या या आहेत डॉक्टर आरती शिराळी. अबुधाबीच्या एका मोठ्या रुग्णालयात महिन्याला लाखो रुपयांच्या कमाईवर पाणी सोडून त्या सध्या दृष्टीहीन मुलींना सोबत घेऊन राज्यात ठिकठिकाणी निशुल्क कॅम्प भरवतात. महिलांमध्ये ब्रेस्ट म्हणजे स्तनाच्या कॅन्सरचं वेळेत निदान आणि उपचार होत नसल्यानं मृत्यूचं प्रमाण सध्या वाढलंय. आणि हेच लक्षात घेऊन त्यांनी पुण्यामध्ये ट्रस्ट इन पिंक फाउंडेशनच्या माध्यमातून स्पर्श वरदान नावाचा कार्यक्रम हाती घेतलाय. परंतु स्तनाच्या कॅन्सरचं निदान करण्यासाठी अस्तित्वातला पर्याय खूपच महागडा आहे. म्हणून त्यांनी संशोधनाअंती दृष्टीहीन मुलींच्या स्पर्शज्ञानाचा उपयोग करून घेण्याचं ठरवलं आणि त्यांना स्तनाच्या कॅन्सरची गाठ ओळखण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं. आता या दृष्टीहीन मुली यामध्ये पारंगत झाल्या. अगदी छोटीशी गाठी त्या सहज ओळखतात. 13 वर्षापासून हे कॅम्प्स करतोय 2012 सालून आणि आम्ही अप्रॉक्सिमेटली नियरिंग 10,000 बायकांना स्क्रीन केलेलं आहे. त्याच्यात आम्हाला 100 बायकांना ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे, काही अर्ली काही लेट. पण आम्ही 74% मध्ये जे चेंजेस पाहिलेले आहेत हे पुढे जाऊन कॅन्सर न होणे ह्याच्यासाठी आम्ही काम करतो. देशात कॅन्सर झालेल्या 4 महिलांपैकी एका महिलेला स्तनाचा कॅन्सर असतो. यामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणींमध्ये हे प्रमाण वाढताना दिसतंय. म्हणून या संस्थेद्वारे शाळा कॉलेजमध्ये निशुल्क कॅम्प भरून तपासणी आणि याविषयी जागरूकता केली जाते. आतापर्यंत या दृष्टीहीन मुलींनी 10,000 महिला आणि मुलींची तपासणी केली असून यामध्ये 100 महिलांना स्तनाच्या कॅन्सरचं निदान केलंय. मी जेव्हा त्यांना एक्झामिन केलं तेव्हा त्यांच्या ब्रेस्टमध्ये 15 सेंटीमीटरची गाठ मला सापडली होती. तेव्हा त्यातून खूपच आश्चर्य झाले होते की ह्यांना दिसत नसताना पण ह्यांनी हाताने गाठ कसं काय पकडली. त्याची पण आम्ही बायोप्सी केल्यानंतर तो पण कॅन्सर डिटेक्ट झाला. मग मी दुसऱ्या क्लिनिकमध्ये जाऊन मॅमोग्राफी आणि सोनोग्राफीचे पेशंट चेक करायला लागले आणि त्यांच्याबरोबर मी करत असताना माझे 98% फाइंडिंग्स मॅच झाले होते. हिला दिसत नाही, ही काय करणार, त्यावेळेस मला थोडं वाईट वाटलं होतं. पण नंतर जेव्हा हा अनुभव आल्यानंतर खूप प्राऊड फील झालं स्वतःवर की आपण समाजासाठी किंवा सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये काहीतरी करू शकतो. त्यानंतर मी भरपूर स्कूल, भरपूर कॅम्प असं केलेलं आहे आणि आत्ताही करते आहे. जे पेपरवर्कवर जे सायटेड पीपलची हेल्प घ्यावी लागत होती ते काम मी स्वतः करू शकते, कोणाची हेल्प न घेता. सरकारने या स्पर्श वरदान कार्यक्रमाला मदत केल्यास दृष्टीहीन मुलींना रोजगार तर उपलब्ध होईलच, शिवाय सर्व महिलांची तपासणी सुद्धा शक्य होईल. दररोज नवी ज्वाला पेटवतो, दिसत नसले तरी जीव वाचवतो, शौर्य धैर्यवान मार्ग दाखवतो, आनंदाने आत्मविश्वासाने भरले, समाजासाठी मौल्यवान ठरले, कागदाविना कार्यक्रम चालवतो, नवा बदल नवी दिशा दाखवतो. आम्ही दृष्टीहीन पण दृष्टिकोन बदलतो, दृष्टिवानांनाही नवी दिशा दाखवतो, नवी दिशा दाखवतो. अंध मुली काय करू शकतात त्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण. त्यांच्या क्षमतांचा वापर हा स्तनाचा कॅन्सर शोधण्यासाठी होऊ शकतो याचा विचारही कुणाच्या ध्यानी बनी नसताना डॉक्टर आरती शिराळी यांचं हे काम नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. डॉक्टर आरती शिराळी आणि त्यांच्या फाउंडेशननं सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाला दाद मिळताना दिसते आणि तो यशस्वी सुद्धा होताना दिसतोय आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठी या उपक्रमाची मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.